सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। जैन रोड रस्त्यावर अक्षय तृतीया निमित्त विक्री करण्यासाठी आणलेले लाखो रुपयांचे फळे जाळून एकाने महिला विक्रेत्याचे जागेच्या बाजूतून मोठे नुकसान केल्याची धक्कादायक घटना आज दिनांक 19 एप्रिल रोजी उघडकीस आली असून महिलेने याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे। 3.5 मुहूर्तांपैकी मानला जाणारा अक्षय तृतीयाच्या सणाच्या दिवशी आंबे या फळाला अधिक महत्त्व दिले जाते। अक्षय तृतीयाच्या दिवशी घरोघरी आमरस व पुरीचा बेत असतो, त्यामुळे शहरात हापूस आंब्यासह वेगवेगळ्या प्रकारचे आंबे विक्री करण्यासाठी बाजारपेठ सुसज्ज झाली। महिला व्यापारी वंदना जगताप यांनी ओळखीच्यांकडून पैसे घेऊन नाशिक रोड जेल रोड भागात संत अण्णा चर्च समोर कलानगर येथे रस्त्यावर लाखो रुपये खर्च करून आंबे, कलिंगड व इतर फळे विक्रीसाठी आणलेली होती। परंतु शेजारी बेळगाव विक्री करणाऱ्या सुनील रामचंद्र खंडागळे राहणार जुना सायखेडा रोड पंचक यांचे जागेवरून महिलेची वारंवार वाद होत असे। त्याने याआधी महिलेचे दुकान जाळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आज पहाटे त्याने महिलेने आणलेले लाखो रुपयांचा माल काहीतरी ज्वलनशील पदार्थ टाकून जाळून टाकलाय। यात महिलेचे लाखो रुपयांचे नुकसान झालंय। जागर जनस्थानसाठी संदीप नावसे, नाशिक। माझं नाव वंदना जगताप आहे। मी चर्चच्या समोर फिलोमिना समोर चर्च आहे, कलानगरला फ्रूटचं दुकान लावते। तर शेजारच्या माणसाचे माझे 2-2 शब्द झाले। तो घाणेरडे शब्द वापरायचा, त्याच्यावरून त्याचे माझे 2-2 शब्द तक्रार झाली। तर त्यांनी माझं खुन्नस काढली, माझं दुकान डायरेक्टली जाळून टाकलं। तुम्ही कंप्लीट केली? हो, मी कंप्लीट केली। पहिले पण कंप्लीट केली ती 3 तारखेला पण दुकान जाळलं, तेव्हा पण कंप्लीट केली। पोलीस लोकांनी काही ॲक्शन घेतली नाही। त्याच्यानंतर काल मी माल आणला, लाख रुपयाचा माल आणला आंब्याचा। रात्री मी फक्त 10-1 हजारचा आंब्याचा माल विकला, पॅक करून ठेवलं दुकान। तर रात्रीचं माझं 2-2:30च्या दरम्यानमध्ये दुकान जाळलं आणि तो पळत होता। तर मुलांनी, माझ्या मुलाच्या मित्रांनी त्याला सिग्नल आहे ना आपलं याचं दत्त मंदिर जवळ धरलं। त्याची तक्रार नोंदवली रात्री मी पोलीस स्टेशनला, पण पोलिसांनी काहीच ॲक्शन नाही घेतली, त्याला सोडून दिलं, फक्त त्याची गाडी जमा करून घेतली। आणि साहेबांसोबत पण मला अजूनपर्यंत भेट पण नाही घालून दिली, काहीच नाही। पहिले पण माझं 1.5 लाख रुपयाचं नुकसान झालं आणि आत्ता पण माझं लाख रुपयाचं नुकसान झालं। मी गरीब बाई आहे, कुठून एवढे पैसे आणणार आहे? मी अक्षरशः लोकांकडनं उसने पासने करून पैसे उचलले, काही उधारी माल आणला। आता मला लोकच पैसे सोडणार आहे का एवढे भरपाई? की माझी एवढी 3-1 लाख रुपयाचं माझं नुकसान झालेलं आहे। तुमची मागणी काय आहे? माझं नुकसान भरून देणे आणि त्याच्यावर कारवाई करणे। आज माझा मुलगा जर झोपेला असता, माझा मुलगा पण जळून गेला असता। माझा मुलगा फक्त चहा प्यायला गेला, कारण मी त्याला इथं म्हटले, भाऊ आपलं महागाचा माल आहे, झोप, कोणाचा भरोसा नाही, आपलं पहिले दुकान जळले। तर तो म्हणे, मम्मी मी फक्त चहा प्यायला गेलो, तितक्यात मला मित्राचा फोन आला की संतोष तुझं दुकान जळालं। आणि जळलं त्याच्यानंतर हा रिक्षावाला डायरेक्ट पळाला। तर पोरांनी त्याचा पिछा केला, माझ्या मुलाच्या मित्रांनी त्याला दत्त मंदिर सिग्नल जवळ त्याला धरलं।